लक्षवेधी क्रमांक 10. लक्षवेधी क्रमांक 10. अध्यक्ष महोदय, छापल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, अंमळनेर तालुक्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे अत्यंत गंभीर आणि संशयास्पद आर्थिक व्यवहाराच्या दृष्टिकोनातून ही लक्षवेधी प्रामुख्याने मी विचारलेली होती किंवा शासनाच्या लक्षात आणून दिलेली होती. त्यात स्पेसिफिक 2-3 गोष्टी होत्या. 18 अभियंत्यांनी सार्वजनिक रजा देण्याचं कारण काय, त्याची चौकशी होणं अपेक्षित होतं, ती चौकशी न होणे, शासकीय निवासस्थान 60-70 लाख रुपये खर्च करून सुद्धा शासकीय निवासस्थान समजा जर का उपलब्ध असेल तर त्या निवासस्थानामध्ये न राहता त्याचा HRA काढणे हा एक दुसरा विषय होता. आणि शासनाकडनं जी LOC आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांपर्यंत पोहोचते ती LOC BDS द्वारे LOC आलेला कॉन्ट्रॅक्टर वेगळा किंवा कामं वेगळी आणि डिस्ट्रीब्यूट BDS काढताना डिस्ट्रीब्यूट केलेली बिलाची संख्या जी असेल किंवा नावांची संख्या जी वितरण जी असेल ते वेगळ्या कॉन्ट्रॅक्टरच्या नावाने, असे 3 स्पेसिफिक माझे 3 प्रश्न होते. पण अध्यक्ष महोदय, शासनाने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तरामध्ये थातूरमातूर काहीतरी उत्तर दिलेलं आहे आणि कोणाला तरी वाचवण्याच्या दृष्टिकोनातून हे खऱ्या अर्थाने उत्तर दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, 4थ्या महिन्यामध्ये तक्रार आल्यानंतर 4थ्या महिन्यामध्ये सामूहिक रजा टाकल्यानंतर सुद्धा मात्र त्याच्या चौकशीचा अहवाल 7व्या महिन्यापर्यंत मंत्री महोदयांपर्यंत पोहोचत नाही. ही दुर्भाग्याची गोष्ट आहे. मुख्य अभियंत्यांवर ही जबाबदारी दिलेली होती, याचा अर्थ मुख्य अभियंत्यांना ही चौकशी करायची नव्हती असं या उत्तरातून प्रामुख्याने वाटतं. अध्यक्ष महोदय, या सगळ्या याच्यामध्ये मी काही फार वेळ बोलणार नाही, पण एक स्पेसिफिक माझे 2-3 प्रश्न आहेत, त्याच्यावरती मंत्री महोदयांनी खुलासा करावा. मूळ कंत्राटदार वेगळा असताना त्याच्या नावाने देयके कोणत्या आदेशाने कार्यकारी अभियंत्यांनी दिले? सलग 13 BDS देयकांद्वारे वैधानिक वजाती शून्य का केलेली आहे? अध्यक्ष महोदय, रात्रंदिवस काम करणारे अधिकारी जे आहेत त्या रात्रंदिवस अधिकाऱ्यांनी हे BDS रात्री 1 ते 3च्या दरम्यानच का काढलेले आहेत? अध्यक्ष महोदय, मी मंत्री महोदयांना जी काही तक्रार केलेली आहे किंवा लक्षवेधी टाकलेली आहे त्याच्यामध्ये 3 स्पेसिफिक माझे प्रश्न आहेत. आपण ही चौकशी किती दिवसात कराल? संबंधित अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवून आपण अकार्यकारी पदावरती त्यांची नेमणूक करणार का? आणि या चौकशीची वेळ आपली किती असणार, असा माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. म्हणून मंत्री महोदय, माझी आपल्याला विनंती असणार आहे, प्रचंड दबावाखाली ते अधिकारी काम करतायत, त्यांच्याकडनं प्रचंड आर्थिक लूट करण्याचा प्रयत्न या कार्यकारी अभियंत्यांच्या माध्यमातून झालेला आहे. त्या दबावापोटी ते लोक 18 अभियंता पूर्ण डिव्हिजनच्या डिव्हिजन हे रजेवरती जाणार होतं. आम्ही विनंती करून त्यांना थांबवलेलं आहे. आता त्या दबावापोटी परत त्यांना जर का काम करावं लागत असेल तर मात्र डिपार्टमेंटचं पुढे काही खरं राहणार नाही. माझी आपल्याला स्पेसिफिक प्रश्न आहे की त्या बाबतीमध्ये आपण एक विशेष लेखापरीक्षण चौकशीचा अहवाल मागवणार का? आणि त्याच्यासाठी आता जे काही बीम्सवरती आपण लॉग इन ट्रायल करून ठेवलेलं आहे ते आता तातडीने थांबवणार का? असा एक माझा प्रश्न आपल्याला आहे, त्याचं उत्तर अपेक्षित आहे. माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्मान्य अनिल पाटील साहेबांनी जी इथं विषय मांडला त्यांनी त्यांच्या इथल्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सामुदायिक रजा पण टाकली होती. वर्तमानपत्रात पण या बातम्या आल्या होत्या आणि या संदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून त्यांनी सुद्धा माझ्याकडं मागणी दिली होती. त्याप्रमाणे आपण ती मागणी चौकशीच्या इथून खाली पाठवली. अध्यक्ष महोदय, याच्यामध्ये प्राथमिक चौकशी CN कडनं झालेली आहे आणि याच्यामध्ये जे LOA बद्दल वगैरे उल्लेख या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी केलाय. या सगळ्याच्या संदर्भात जी अंतिम चौकशी आपल्याला करायची आहे ती अध्यक्ष महोदय CNच्या ह्याच्याखाली, कारण मधल्या ह्याच्यामध्ये अध्यक्ष विलंब जो थोडा झाला त्यामध्ये CNची तिथनं म्हणजे त्या ठिकाणी दुसरे हे आले, बदलीच्या प्रक्रियामध्ये सुरू होत्या, त्यामुळं विलंब थोडा झालाय. पण आम्ही अध्यक्ष महोदय कुणालाही वाचवण्याचा किंवा कुणालाही पाठीशी घालण्याचा अजिबात प्रयत्न नाही, कुणालाही असं चुकीच्या कामाला पाठिंबा
विभागाकडनं मिळणार नाही. आणि प्राथमिक चौकशी जरी झाली असली तरी एकदा एक सीईनच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमून आम्ही उरलेली अंतिम चौकशी एक साधारण महिन्याभराच्या आत करून जी कार्यवाही असेल ती केली जाईल आणि कुणालाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. अध्यक्ष महोदय उत्तर देत आहेत, पॉझिटिव्ह आहे, त्याच्याबद्दल वाद नाही. पण अध्यक्ष महोदय, माझ्याकडे पुरावे आहेत की शासनाने एलओसी कोणत्या नावाने कुठल्या कामाकरता, ज्या कामाचं त्या ठिकाणी जॉब असेल त्या जॉबने जी एलओसी पाठवलेली आहे त्या जॉबवर केवळ फक्त शासनाची फसवणूक म्हणून खर्च दाखवलेला आहे, परंतु वितरित करताना तिसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला काहीतरी पैसे घेऊन त्या ठिकाणी एलओसी जी असेल, पेमेंट जे असेल ते तिसऱ्याच कॉन्ट्रॅक्टरला केलेलं आहे. मी आपल्या माध्यमातून हे पुरावे आता मंत्री महोदयांकडे पाठवतो. मला आपल्याकडनं एक अपेक्षा आहे की आता तात्काळ आपण त्या ठिकाणी अकार्यकारी पदावरती यांना पाठवणार का आणि याची चौकशी तुम्ही त्यानंतर करणार का? दबावापोटी त्या ठिकाणी कोणताही अधिकारी खालचा डेप्युटी इंजिनियर पासून इंजिनियर पर्यंत हे कोणीही त्या ठिकाणी काम करायला तयार नाहीयेत, म्हणून आपण सक्तीच्या रजेवर पाठवणार का आणि याची चौकशी आपण वरिष्ठ स्तरावरून करणार का? मी आपल्याला हे सगळे पुरावे पाठवतो अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, आपण की आपल्या सदस्य जी इथं माहिती ही खरीच असती आणि त्याप्रमाणे सदस्यांच्या मागणीनुसार सक्तीच्या रजेवर पाठवून संबंधित जी चौकशी आहे ती केली जाईल आणि सीईच्या माध्यमातून चौकशी केली जाईल. अध्यक्ष महाराज, इतका गंभीर विषय मान्य अनिल पाटील यांनी आणलेला आहे की अंमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील श्री सुभाष राऊत यांनी मनमानी कारभार आणि याच्यात आर्थिक व्यवहार झालेला आहे, घोटाळा झाला आहे, टेंडर दुसऱ्याच्या नावानं, बिल तिसऱ्याच्या नावानं. असं कसं होऊ शकते आणि असं कसं या राज्यात होऊन राहिलं? याच्यावर आपला अंकुश आहे का नाही आहे? याच्यात अध्यक्ष महाराज आर्थिक घोटाळा झाला आहे, म्हणून माझी पहिला प्रश्न असा आहे की आर्थिक गुन्हे शाखेच्या मार्फत या विषयाले आपण चौकशी करून तो अहवाल या सभागृहात देणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, अध्यक्ष महाराज, इतरत्व सगळ्या लोकांना क्वार्टर दिलेले आहे, घरं दिलेले आहे, एचआरएच्या माध्यमातून त्यांनी खोटे बंगले भाड्यानं घेतलेले दाखवून पैसे काढलेले आहे. हा दुसरा आर्थिक घोटाळा याच्यात. तर ते सगळे पैसे हे 18च्या 18 अधिकारी कसे काय सुट्टीवर जातात मग एकाच वेळेस? एवढ्या मोठ्या बातम्या पेपरला येतात, महाराष्ट्रात आपली बदनामी होते. तर असे खोटे सर्टिफिकेट देऊन त्यांनी जर शासनाच्या पैशाची लूट केली असेल आणि भाडं काढलं असेल तर त्यांच्यापासून आपण भाडं वसूल करणार आहे काय आणि हे सगळेच्या सगळे सस्पेंड करून याची चौकशी आपण करणार आहे काय? असे माझे 3 प्रश्न आहे अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महोदय, जो सन्मान्य सदस्यांनी विषय मांडला यामध्ये चौकशी आपण कुणालाही वाचवण्याचा अजिबात त्याच्यात होणार नाही. आर्थिक व्यवहाराच्या बाबतीत घर भाडं पण जे तिथं आपले म्हणजे सरकारी निवासस्थान असताना पण जे काही घेतले हे सगळं अध्यक्ष महोदय या चौकशीच्या याच्यामध्ये आपण आणलेलं आहे आणि याच्यामध्ये जे काय आर्थिक हे म्हणजे निष्पन्न होईल अंतिम याच्यामध्ये त्याप्रमाणे आपण जसं म्हटलं, आमदार साहेब जसे म्हणले की जर त्याच्यात हे असलं तर आर्थिक काय आपले गुन्हे शाखेला पण आम्ही कळवू, पण विभागाकडनं या बाबतीमध्ये कुणालाही पाठीशी कुणालाही वाचवण्याचं किंवा एलो एकाच्या एक नावानं काम दुसऱ्याच्या नावानं असले जे काही हे सगळं अध्यक्ष महोदय या चौकशीच्या ह्याच्यात आम्ही आणलंय आणि 1 महिन्याच्या आत आम्ही हे करू. तोपर्यंत सक्तीच्या रजेवर संबंधित यांना पाठवून चौकशी पूर्ण केली जाईल. लेखा परीक्षण अहवाल आपण मागवणार का? होय अध्यक्ष महोदय.